क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. इंडिया सिरीज विन त्या दिवशीच झाली होती. आज 4-1ने रिझल्ट झालेला आहे. 5 मॅचची सिरीज, एकच मॅच आपण हरलो त्या दिवशी, लास्ट मॅच जी झाली ती. आज इंडियासाठी चांगली प्रॅक्टिस झाली, पण पिच एकदम सपाट, बॉलरसाठी जरा पण काहीच नव्हतं. भरपूर दोन्हीकडच्या बॅट्समॅन लोकांनी मजा केली. इंडियाची पहिली बॅटिंग आली, इंडियाने केले 271, 5 विकेट. असं पिच होतं जिथे संजू सॅमसन 6 रन्स करून आऊट झाला आणि त्याचं आता वर्ल्ड कपमधलं जे प्लेस आहे ते पण खूप धोक्यात दिसतं आहे. ईशान किशन त्याची जागा घेणार, कारण ईशान किशननी 103 रन्स केले जस्ट 43 बॉलमध्ये, 6 4 आणि 10 6. तर त्यांनी आपली दावेदारी ॲज अ विकेट कीपर म्हणून तो संजू सॅमसनपेक्षा पुढे दिसतो आहे. आणि आपला अभिषेक तर नेहमीप्रमाणे 16 बॉल 30 रन्स, तो अजून थोडा राहिला असता तर मॅच म्हणजे अजून स्कोअर चांगला झाला असता, 300च्या जवळपास असतो. पण ठीक आहे, एव्हरी डे इज नॉट संडे, आणि तोच काही दरवेळेला खेळणार. तरी त्याचा जे स्टाईल होती त्याच्यामध्ये त्यांनी 16 रन केले, जस्ट 16 बॉलमध्ये 30 रन केले. आणि सूर्यकुमार यादव मॅन ऑफ द सिरीज, सगळ्या मॅचमध्ये 60+ केलेले आहेत त्यांनी. एखादी मॅच सोडली तर 63 केल्या 30 बॉलमध्ये, 4 and 6 सिक्सेस. तर असंच असतं मित्रांनो, जेव्हा चान्स मिळतो तो चान्स आपण कॅच करायला पाहिजे. कारण बघा, ईशान किशनला चान्स मिळाला, याच्या जागेवर तिलक वर्माच्या जागेवर त्यांनी आता असा काही परफॉर्मन्स केला की त्याला टीमच्या बाहेर ठेवू शकत नाही. आणि त्यात खराब गोष्ट की संजू सॅमसनचा फॉर्म गेला, त्याच्यामुळे आता ईशान किशनची जागा फिक्स होईल. बॉलरसाठी खूप बेकार दिवस होता. त्यात अक्षरदीपने 5 विकेट घेतले 51 रन देऊन. आणि मी बुमराला कधी एवढे रन्स कुठल्याही पिचवर कसंही असताना एवढे रन्स बुमराला आणि 6 वगैरे मारताना कधी बघितलं नव्हतं. बॉलिंग बुमरा चांगली टाकत होता, नो डाऊट. स्पीड पण त्या मस्त होता, बॉलिंग पण चांगली. पण ते बॅड लक होता की त्याचे कट लागून इकडे तिकडे असे फालतू बाउंड्रीज खूप गेले त्याच्यामुळे त्याचा बॅड डे होता. पण बॉलिंग चांगली टाकली बुमराने. पण रन्स त्याला 58 रन्स गेले, जेवढे कोणाचे. अक्षरने एक सगळ्यात जबरदस्त बॉलिंग टाकली. मी तर 5 विकेट हर्षदीपला मिळाले, पण त्याच्यापेक्षा मस्त बॉलिंग याची होती अक्षर पटेलची. पहिल्या ओव्हरपासूनच त्याला अजून एखादा विकेट मिळू शकलं असतं. एक स्टंपिंग सुटली त्याच्या बॉलिंगवर आणि त्यानेच पहिला विकेट, ह्याचा पहिला म्हणणं आहे. जो याची पार्टनरशिप झालेली रचित रवींद्र आणि फिन ॲलनची 100ची, त्यानेच विकेट काढला फिन ॲलन खतरनाक खेळत होता तो जर अजून काही 5 ओव्हर राहिला असता ना तर मॅच अजून क्लोज किंवा हे कदाचित जिंकले पण असते न्यूझीलंड. पण त्याचा विकेट त्यावेळेला इम्पॉर्टंट होता. बाकी न्यूझीलंडकडून कोण नाही केले, त्याने फक्त 80 रन्स केले 38 बॉलमध्ये. रविचंद्रनने 30 केले काहीतरी 16 बॉलमध्ये. आणि डॅरेल मिचेल, जो एक श्राप लागला आहे सध्या इंडियाला, त्यांनी काहीतरी 28 केले 12 बॉलात. बाकी कोणाचं स्कोअर नव्हता एवढा. तशी त्यातल्या त्यात बॉलिंग याची पण बरी होती वरून. आणि न्यूझीलंडकडून पण एवढी कोणी चांगली बॉलिंग नाही टाकली. तर मॅन ऑफ द मॅच होता ईशान किशन, मॅन ऑफ द सिरीज होता कॅप्टन सूर्यकुमार यादव, सूर्यभाव स्काय. तर मजा येणार आहे. वर्ल्ड कपच्या आधी इंडियाचे तर मॅचेस सर्वात चांगले झाले आहेत. भले चेस करताना म्हणा किंवा फर्स्ट बॅटिंग करताना दोन्ही वेळेला चांगल्या प्रकारे बॅट्समनने रिस्पॉन्स केला, बॉलर लोकांनी देखील चांगला रिस्पॉन्स केलेला आहे. तर टीम कॉम्बिनेशन हे परफेक्ट दिसते. फक्त याच्यामध्ये आता संजू सॅमसन निघेल, ईशान किशन ओपनिंग करेल अभिषेक बरोबर. वन डाऊनला कदाचित तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव, बहुतेक सूर्यकुमार यादव तिलक वर्मा यांच्याचपैकी कोणतरी येईल. बाकी सेम असेल, हार्दिक पांड्या, रिंकू, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप, बुमरा आणि वरुण चक्रवर्ती हेच प्लेइंग 11 असतील. कुलदीपला चान्स मिळायला जरा टफ जाईल, कारण त्याचा सध्याचा बॉलिंगचा फॉर्म एवढा चांगला नाही आहे.
पण इंडिया जेव्हा श्रीलंकेमध्ये जाईल पाकिस्तानबरोबर खेळायला वगैरे, तेव्हा तिकडच्या पिचेस स्पिनरला जास्त हेल्पफुल असतात. पिच बघून कदाचित 2 स्पिनर पण खेळतील तिथे, सांगू शकता येत नाही. हो, तशी पाकिस्तानची पण सिरीज आहे ऑस्ट्रेलियाबरोबर चालू, त्या लोकांनी पण सिरीज विन केली आहे. लागोपाठच्या T20 मॅच जिंकली आज. त्यांच्या कॅप्टन जे त्यांचे स्ट्राईक रेट चांगलं होत नव्हतं कोणाचंच, तर कॅप्टन चांगला त्यांनी काय बोलतात स्वतःचा खेळ उंचावला आहे, इम्प्रूव्हमेंट केली आहे. आज पण त्यांनी 78 केली काहीतरी 38 बॉलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे तिथून 198 स्कोअर केला पाकिस्तानी. आणि ऑस्ट्रेलियाला त्यांनी 108वर ऑल आऊट केला, सॉरी. तर अशा प्रकारे सिरीज. पण बाबर आझमचा फॉर्म तसाच काही नाही. आज पण काहीतरी 5 रन केले त्यांनी 7 बॉलात. त्या दिवशी 24 बॉलात काहीतरी 20-21 रन केले, असं त्याचं चालू आहे. तर पाकिस्तानची टीम मोस्टली डिपेंड आता सध्या करते आहे. त्यांचा सैम अयूब बॅटिंग बॉलिंगमध्ये जबरदस्त तो काम करतो आहे. थोडा तो साहेबजादा फरहान, त्याची पण कधी बॅट लागली तर लागते. आणखीन कॅप्टन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, सलमान अली आगा. आणि बाकी ऑलराऊंडर त्यांचे चांगले आहेत. शदाब, तो दुसरा कोण तो फहीम अशरफ आणि दुसरा मोहम्मद नवाज, हे 3 ऑलराऊंडर त्यांचे चांगले आहेत. बॅटिंग बऱ्यापैकी 20-25चं कॉन्ट्रीब्युशन देतात. तर बरी टीम आहे त्यांची. बॉलिंग थोडी वीक आहे पाकिस्तानची असं मला वाटतं. इनएक्सपिरियन्स आहे फक्त. शाहीन शाह आफ्रिदी असेल, बाकी शदाब आणि तो नवाज हेच मेन बॉलर आहेत त्यांचे. तर बघू काय होतं उद्या. तशा इंडिया अंडर 19ची पाकिस्तान अंडर 19 बरोबर सुपर 6ची मॅच आहे. तर बघा मित्रांनो, सकाळी 6 वाजता चेअर करा इंडियाला. एशिया कपमध्ये लोकांनी हरवलं होतं आपल्याला फायनलमध्ये, त्याचा हिसाब चुकता करण्याची उद्या वेळ मिळाली आहे. बघू काय होतं. तसंच वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेची पण चालू आहे ODI 2020. त्यांची मॅच एक झाली आहे, जी साऊथ आफ्रिकेने चेस केली 125 काय 21+. आज 221+. बघूया दुसऱ्या ODIमध्ये काय होतं ते. तर मित्रांनो, असंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तुमच्या मित्रांना पण सांगा, मैत्रिणींना सांगा, जे तुमचे कोण ओळखीचे असतील त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. थँक्यू.